नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच संक्रांत झाली. आपण सगळ्यांनीच एकमेकांना तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणत एकमेकांना तिळगुळ दिलाय. आता स्त्रियांची लगबग सुरू झाली आहे ती संक्रांतीच्या हळदी कुंकवाची आणि त्या हळदी कुंकवाला दिल्या जाणाऱ्या वाणाची. रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू स्त्रिया करत असतात. पण हे हळदी कुंकू करत असताना ना काही गोष्टींची वाण देताना आपण काळजी घ्यायलाच हवी किंवा विचार करायलाच हवा असं मला नेहमी वाटतं. म्हणजे बघा, जेव्हा हळदी कुंकू केलं जातं तेव्हा प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तू दिल्या जातात किंवा स्टीलच्या अगदी छोट्या छोट्या वस्तू दिल्या जातात. कधीकधी ह्या वस्तू घरामध्ये डबलही होतात. मग अशा वस्तू देण्यापेक्षा जर आपण पूर्वीची वाण देण्याची पद्धत अंमलात आणली तर, म्हणजे बघा, पूर्वी सवाष्ण स्त्रियांची ओटी भरून वाण द्यायची पद्धत होती, जी सगळ्यात इको फ्रेंडली पद्धत होती. आता बघा, आपण मार्केटमध्ये अनेक प्लास्टिकच्या वस्तू बघतो ज्या चिनी बनावटीच्या असतात आणि मग सवाष्णी त्या खरेदी करतात आणि एकमेकींना देतात. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा जमा होतोय हे आपल्या लक्षातच येत नाही. पर्यावरणात ज्याचं विघटन वर्षानुवर्ष होत नाही असा कचरा आपण वाढवत जातोय हे लक्षातच येत नाही. म्हणूनच पर्यावरणपूरक हळदी कुंकू असावं असं मला नेहमी वाटतं. म्हणजे बघा, आपण हळदी कुंकवाला घरगुती मसाले देऊ शकतो, घरगुती वापराचं साहित्य देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये मसाली सुपारी असेल, चहाचा मसाला असेल, आलेपाक असेल, विविध प्रकारचे साबण असतील. अशा वस्तू ज्याचा उपयोग आपल्याला करता येणार आहे किंवा अशा वस्तू ज्या निरुपयोगी कुणालाच असू शकत नाही आहेत. मग त्या खाण्याच्या वस्तू असोत किंवा दैनंदिन वापरातल्या वस्तू असोत. म्हणूनच अगदी छोट्या प्लास्टिकच्या उगाचच द्यायच्या म्हणून द्यायच्या अशा वस्तूंचं वाण न देता इको फ्रेंडली वाण या संक्रांतीला देऊया आणि खरोखरच या पर्यावरणाचं रक्षण करूया. प्रत्येकाच्या घरात जी अडगळ या वस्तूंनी होणार आहे ती टाळूया आणि आपल्यापैकी एक एक करत असं प्रत्येक जणींनी संकल्प केला ना तर नक्कीच हे संक्रांतीचं हळदी कुंकू आणि त्या हळदी कुंकवाच्या निमित्तानं दिलेलं वाण हे आनंददायी होईल आपल्यालाही आणि पर्यावरणालाही. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.